आता ही छोटी छोटी पोरं म्हणजे पिढी एकदम नाद नाही करायचा पोरांचा. तुम्ही यांना मी कीर्तनात परवा चुकून एक वाक्य बोललो, वाक्य बरोबरच होतं पण त्या पोरानं ते धरलं. मी म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. वाक्य बरोबर आहे. एक पोरग उठून उभा राहिला, तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. समजा म्हणे त्या माणसाला यशच आलं नाही, मग काय करता? म्हटलं मला नाही माहिती बुवा, तुला काय वाटतं? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी मागून ताकद कमी पडून राहिली बुवा. पोरं काय बोलतील? अरे बापरे. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग थोडा आवाज द्या. जगद्गुरु जगद्वंदनीय ज्या संतांच्या अथंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा, या भूमंडळातल्या पवित्र जागेचं दर्शन घडवणारा, त्या पवित्र स्थळाचं दिग्दर्शन घडवणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठला संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन आपल्या या पवित्र शहागड नावाच्या नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा हा भव्यदिव्य भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये सेवा करण्याचं मिळालेले हे सद्भाग्य आहे. मी उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित संत सज्जन मायबाप, कार्यक्रमामध्ये ज्यांचं शिवपुराण आपण श्रवण करत आहात ते श्रद्धेय हरिभक्त परायण शिवानंद महाराज शास्त्री, ज्ञानेश्वरी पारायणाकरता ज्यांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे अशा आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी सेवक गणेश महाराज भोसरे, शेषराव महाराज शिंदे आदी करून कीर्तनाला उपस्थित संत सज्जन मायबाप, ज्यांच्याकडे कीर्तनाचा आज यजमान पद आहे ॲडव्होकेट मधुकरराव नामदेवराव पाटील खरात, श्री शिवसिद्धिदाता अर्बन शहागड यांच्या संयुक्त विद्यमातनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्ञात अज्ञात संत सज्जन मायबाप या सगळ्यांच्याच प्रेमातनं, अट्टहासातनं आज या शहागडमध्ये सेवा करण्याचा योग हा माझ्याकडे आलेला आहे. खरं तर मोठा देवीला कीर्तनाला असताना, थोडा आवाज वाढवा माऊली, मोठा देवीला कीर्तनाला असताना सगळी मंडळी पायथ्याशी भेटली आणि आपण शहागडमध्ये सेवा केली पाहिजे असं सगळ्यांनी मला गळ घातली. प्रेमाने मला सगळ्यांनीच अट्टहास केला आणि त्या प्रेमामुळं आज माझ्याकडं ही कीर्तन सेवा येते. पण थोडासा मी कार्यक्रमात बदल करून घेतला. त्याचं कारणही तसं आहे. आमच्या श्रीगुरूंची सेवा आहे. हे कीर्तन झाल्यानंतर कन्नडच्या पुढे 40 किलोमीटर आणि मुक्ताबाई संस्थेचा विषय असल्यामुळं, गुरुजींचा आग्रह असल्यामुळं माझाही नाईलाज झाला. तसं तर कीर्तन सेवा थांबवण्याचीच वेळ आलेली होती. पण म्हटलं थांबवण्यापेक्षा समोरच्यांना विनंती केली, तुम्ही तास दीड तास पुढं सरका आणि यांना म्हटलं तुम्ही जरा खाली सरका. पण इथल्या आयोजक मंडळींना मनापासून धन्यवाद द्यावे की त्यांनी 6 ते 8 या वेळेतली कीर्तन सेवा सुद्धा यशस्वी करून दाखवली. तुमची उपस्थिती आणि तुम्ही केलेली कार्यक्रमाची तयारी, कीर्तनाकरता माणसं कोणत्याही वेळेला येऊ शकतात, आपण ठरवलेल्या वेळेला येऊ शकतात, आपण दिलेल्या वेळेला येऊ शकतात, हे शहागडवासियांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवून दिलं. कार्यक्रमाला उपस्थित श्रद्धेय हरिभक्त परायण बोधे महाराज, गोड ज्यांची कीर्तनाची आरंभी चाल झाली असे श्रद्धेय शिवाजी महाराज माने, भाऊसाहेबजी महाराज पावसे, बळीराम महाराज केसबट, आदरणीय किरणजी महाराज वावरे, मृदंग साथीला बंधू गजानन महाराज कदम, हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज थोरात, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुंगरडे हातगावची सगळी विद्यार्थी, याच कार्यक्रमामध्ये ज्यांनी जीव ओतला, जे याच कार्यक्रमाचे सन्माननीय सदस्य होते वैकुंठवासी तुकाराम बरबडे आणि वैकुंठवासी विजूदादा खरात, मी यांना मनापासून अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली, कृतज्ञता व्यक्त करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल
उत्तर द्या फक्त बस. पवित्र सोळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. जगद्गुरु तुकोबरांचं 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा या भूमंडळातलं पवित्र ठिकाण तुकोबराय सांगताय. सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये आपण पवित्रतेच्या दिशेनं जाणारी सगळी माणसं आहोत. अप्पासाहेब महाराज, आपण पवित्रतेला वंदन करणारी माणसं आहोत व पवित्रतेमध्ये तीर्थाला वंदन करतो, पवित्रतेमध्ये गोमातेला वंदन करतो. या जगामध्ये पवित्रतेची यादी जर वाचायला गेली पुरणार नाही आपल्याला वेळ, इतकी पवित्रतेची यादी. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये काही दिवस पवित्र आहे, काही घटना पवित्र आहे, काही नाद पवित्र आहे, काही काल पवित्र आहे, काही वस्तू पवित्र आहे, अनेक गोष्टी पवित्र आहे. आपण गोमातेला पवित्र मानतो, 33 कोटी देवांचा वास तिच्यात मानतो. मी ज्या घोंगड्यावरती उभा आहे हे मेंढीच्या केसापासून तयार झालेलं लोकर, हे घोंगड आपल्या परंपरेमध्ये पवित्र मानलं जातं. असं म्हणतात जुन्या महिला महिन्यातून एकदा 4 ते 5 दिवस त्यांच्या त्या कालावधीमध्ये घरामध्ये आपला विटाळ होऊ नये, आपला कशाला स्पर्श होऊ नये, अपवित्रता घरात पसरू नये याकरता घोंगळ पांघरायच्या. का? त्याला विटाळ नाही, त्याला बाद येत नाही. अहो अनेक भांडे पवित्र आहे. सोनं हा धातू आपण अंगावरती घालतो. लोखंडाचे दागिने बनवणारा कलाकार असला तर बनवू शकतो, पण आपण अंगावर नाही ना घालत. का? घालण्याजोगा पवित्र धातू सोनच आहे. हो, सोन्याला विटाळ नाही महाराज. सोना हा धातू गटारीत जरी पडला आणि तो उचलून घेतला तरी त्याला विटाळ येत नाही. उद्या जर शहागडमध्ये आपलं कीर्तन कसं झालं हे महिला मंडळींना कोणी जाऊन विचारलं तर त्या महिला म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा, फक्त 9 ते 11च्या वेळेला बोलवा. असं मध्ये त्यांना म्हणा आमच्या वेळेत अतिक्रमण करू नका, पण त्या महाराजांना पुन्हा बोलवा. का? कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. सोनं हा विषय महिलांच्या आवडीचा आहे. सोनं घातलं पाहिजे, तो धातू पवित्र आहे. पण सोन्याच्या अभिलाषेपोटी सोन्यासारख्या लोकांना घरात त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी बसलेल्यांनी घेतली पाहिजे. सोनं घातलंच पाहिजे, पण ते मातीमोल सुद्धा मानता आलं पाहिजे. ज्याच्याकडे आहे त्याने एखादा धातू छोटासा दागिना सोन्याचा अंगावर घालावा. सोन्याचा एखादा दागिना अंगावरती घालून जर तुम्ही विष्णू सहस्रनामातला 1 श्लोक म्हटला तर तुम्हाला मला सुवर्णाचं स्नान घडतं. इतकं तो धातू पवित्र आपलं जीवन करत असतो. हो, सोनं धातू पवित्र आहे. तांबा हा धातू पवित्र आहे. पितळ धातू पवित्र आहे. अहो पूर्वी माणसं तांब्या पितळाच्या भांड्यांनी विभूषित घरं दिसायची. आजही आपल्या घरी तांब्याचे भांडे आहेत. फक्त घासायचा कंटाळा म्हणून आपण ते जिन्यावर ठेवले. नाही तर तांब पितळ प्रत्येकाच्या घरात आहे. कीर्तनात बसलेल्या कोणत्याही महिलेला विचारा तुमच्या घरी गंगाळ आहे का? नाही तुमच्या घरी गंगाळ आहे? प्रत्येकाच्या घरी गंगाळ आहे. का? तो धातूच पवित्र आहे. अहो मासे विकणारा कोळी दादा दिसणं ही घटना आपल्या परंपरेत पवित्र मानली. प्रेत यात्रा जाताना दिसली की माणसं पाया पडतात, ती घटना पवित्र आहे. मढ दिसावं, प्रेत यात्रा दिसावी माणसाला, शुभ शकू नये. एखादा भरलेला घडा घेऊन माऊली येते, काय करायची जुनी माणसं? त्यात नाणं घालायची, शुभ शकू नये. आपण या घटना पवित्र मानतो. तसं तुकोबारा म्हटलं या पवित्रतेच्या यादीमध्ये यशो शिखरावर पोहोचलेल्या काही पवित्र गोष्टी, काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे मात्र पवित्र. असं एका ठिकाणी वर्णन आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकर्पटम वमनम काकविष्टा समुद्भवात वर्णन आलेलं आहे. पवित्रतेचं वर्णन आहे. स्वर चालू आहे का? कुठं स्वर चालू आहे? बहुतेक स्वर थोडं बंद कर. येत ऐकू येतोय स्वर? यात स्वर चालू आहे का माऊली? पवित्रतेची यादी सांगत असताना ऐका, यादी फार सुंदर आहे. उच्चिष्टम, शहागडवासियांनो एक उष्ट सुद्धा पवित्र आहे आपल्या परंपरेत. उष्ट, अरे कोण कोणाचं उष्ट खातं, पण एक उष्ट कायम खावं, कायम प्यावं. उष्ट पवित्र आहे. गाय दूध देते, पण गाय एकदम म्हशीसारखं दूध देत नाही.
की मालक बसला आणि पाना सोडला तसे ती दूध देत नाही महाराज. तिला आधी बच्च सोडावं लागतं. आणि बच्च सोडलं की ज्ञानोबारे म्हणतात वत्साचे वसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निमिसे जगदोद्धरण. ज्ञानोबारांची भाषा आहे गाय बछड्या करता दूध देते, पण त्या गायीनं दूध देण्याकरता अगोदर तिला पानं सोटावं लागतो आणि तो पाना वासराच्या माध्यमातून सोडते. एकदा गायीला पाना सुटला आणि त्या वासराचं तोंड दुधानं भरलं की तुमच्या माझ्यासारखी हुशार माणसं गायीसोबत चिवडून घेता आणि गायीची धार भांड्यात काढता. अगोदर खरंच सांगा गायीचं दूध कोणी उष्ट केलं? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? थोडस बोला ना. कोणी उष्ट केलं ते? वासराने. आणि वासराने उष्ट केलेलं दूध आपण भांड्यात काढलं. कोण कोण पितं ते दूध? आपली मुलं पितात, आपण पितो. अरे आपण तुम्ही आपण दूध पितो यात काय नवलंय? तेच दूध जोपर्यंत माझ्या पांडुरंगाच्या अंगावर घालत नाही तोपर्यंत पांडुरंगाचा अभिषेक सुद्धा पूर्ण होत नाही. इतकं उष्ट पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. शिवनिर्माल्यम म्हणजे भगवान महादेवाला दिलेली वस्तू एक कायम पवित्र आहे. देवाला आज वाहिलेली वस्तू परत उद्या वाहता येत नाही. देवाचं जाऊ द्या, आता तुम्ही हार माझ्या गळ्यात घातला, हा हार आज माझ्या गळ्यात हा हार घातला, उद्या येणार शंकराच्या गळ्यात तुम्ही हाच हार घालणार आहे का? हार तुम्हाला बदलावा लागेल. एका व्यक्तीला घातलेला हार दुसऱ्याला आपण घालत नाही. पण भगवंताला दिलेली, भगवान महादेवाला दिलेली एक वस्तू पुन्हा 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 त्या देवाला दिली तरी चालते. ती कोणती आहे? शिवनिर्माल्यम. अगोदर गंगा देवाच्या मस्तकावर आली आणि मस्तकावर आलेली गंगा तिथून खाली पडली. कुठं? पृथ्वीवर. तिथून वाहायला लागली. आता देवाच्याच मस्तकाहून खाली पडली आणि वाहायला लागली. तेच कशी काय देवाला वाहता? पण जल कधी अपवित्र होत नाही. ते जल पुन्हा पुन्हा भगवान महादेवाला घालावं लागतं. शिवनिर्माल्यम. अपवित्रता जलाला कधी प्राप्त होत नाही. चला, वमनम. एक वांती पवित्र आहे. वांती पवित्र आहे? अरे नाव काढू नका, आम्हाला वांती होईल. नाही नाही, पण एक वांती पवित्र आहे. कायम पिली पाहिजे वांती. अरे काय बोलता महाराज तुम्ही? फार पवित्र आहे. मधमाशी मध गोळा करून आणते आणि गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकते. मध म्हणजे मधमाशीच्या पोटातली घाण आहे, वांती तिची. पण इतकी पवित्र आहे की जोपर्यंत ते मध पांडुरंगाच्या अभिषेकात घातलं जात नाही, ज्ञानोबारांच्या समाधीवर घातलं जात नाही, तोपर्यंत ज्ञानोबारांचा अभिषेक, दुग्धाभिषेक, जलाभिषेक, शेजारती या ज्या क्रिया आहेत पूजनाच्या पूर्ण होत नाही. एक वांती पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम. आणखी काय? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र आहे. अरे बापरे, तुम्हाला जर कोणी म्हटलं की हे 10,000 रुपये मीटरचा कापड आहे, फक्त मुळद्याच्या अंगावरचा आहे, घ्या तुम्हाला चांगला दिसेल, घाली नको कोणी. 10,000 रुपये मीटरचा आहे, घालणार नाही. अरे लाख रुपयाचा कपडा असू द्या, प्रेताच्या अंगावरचं कापड कोणी घालत नाही, घालावंच वाटत नाही. पण एक प्रेताच्या अंगावरचं कापड कायम घालतात. तुम्ही मी घालतो याला काय नवलंय? देवालाही घालावं लागतं. एक किडा कोश विणण्याचं काम करतो आणि तो कोश किडा विणता 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 मरतो. तो किडा ज्या वेळेला मेला त्यावेळेला त्यानं कोश विणलेला असतो स्वतःभोवती सुद्धा. तो धागा काढण्याकरता त्याचं प्रेत बाजूला करावं लागतं आणि प्रेत बाजूला करून मग त्या धाग्याचं वस्त्र तयार करतात.
त्याच वस्त्राचं पांडुरंगाला सोळ नेसवलं जातं, त्याला कासे पितांबर म्हणतात. तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, किंवा कासे सोन सळा पांगरे पाटोळा. जो कासे सोन सळा पांगरे पाटोळा घन निळा सावळा बाई आनो. महाराज म्हटले राजस सुकुमार बदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. हे जे वर्णन परमात्म्याचं आहे त्यात विभूषित असलेला पितांबर हा कासे पितांबर आहे. अर्थात ते प्रेताच्या अंगावरचं कापड आहे आणि ते देवाला नेसवलं गेलं का ते पवित्र आहे, त्याला विटाळ नाही. का कविष्ठा समुद्भवात. अहो पवित्रतेच्या यादीमध्ये कावळ्याच्या विष्ठेचं वर्णन आलं. महाराज कावळ्याची विष्ठा पवित्र आहे, कावळ्याच्या पोटातली घाण विष्ठा. अरे बापरे पवित्र आहे हो. काय करते ती विष्ठा? कावळ्याच्या पोटात पिंपळाची बी जावी आणि ती राफवल्या जावी, तिथून उकडून कावळ्याच्या विष्ठेतून बाहेर पडावी. जी बी कावळ्याच्या विष्ठेतून बाहेर पडते, कागाची या विष्ठे जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष. महाराज म्हटले कावळ्याच्या विष्ठेचं पवित्रतेचं वर्णन आपल्या परंपरेमध्ये आलं, वांतीचं वर्णन आलं, उष्ट्याचं वर्णन आलं, प्रेताच्या अंगावरच्या वस्त्राचं वर्णन आलं. या सगळ्या पवित्रतेच्या याद्या तपासता तपासता आयुष्य निघून जाईल इतक्या गोष्टी पवित्र आहे. महाराज यादी सांगू नका, असं ठिकाण सांगा तर अन्यत्र कुठं पवित्रतेचं ठिकाण पाहायला जावंच लागणार नाही. तुम्हाला जर ते पवित्र ठिकाण पाहायचं झालं तर देवानं आपल्याला त्या स्थळाचं दिग्दर्शन केलेलं आहे. हो स्वतः परमात्मा त्या पवित्र जागेवर नतमस्तक व्हायला गेला. घेगा देवा आशीर्वाद नांदा भाग्याने. आपल्याकडं प्रमाण आहे, देवा तू आमचा आशीर्वाद घे. कोण म्हणतंय? संत म्हणताय. आमचा आशीर्वाद घे आणि आमच्या भाग्यानं नांद बाबा, आमच्या भाग्यानं तू नांदावा. इतकं पवित्रतेचं दर्शन घडवणारं चरण केवळ संत चरण आहे. देवाचं सोडा, तुम्हाला देवाच्या बापाच्या मुखातल्या 2 ओव्या सांगतो एकनाथी भागवतातल्या, पवित्रतेच्या बाबतीत आलेल्या आहे. भगवंताकडं ज्या वेळेला वसुदेवांकडं देवकीकडं नारद महाराज आले, परमात्मा जवळ होते, त्यावेळेला वसुदेवांनी स्वागत केलं. खाओ चालले माऊली थांबा ना, जा कॉल अर्जंट असू शकतो एखाद्याला पोरांचं, म्हणजे तरी ते बसले शांततेनं. इथं समोर आहे, तिथं मध्ये या आजूबाजूला बसले बघा. आता ती मुलं इथं सांभाळणं जरा कठीणच असतं, पण कठीण असलं तरी ते इथं असलेच पाहिजे या मताचा मी. आपले पोरं इथं गोंगाट नाही करणार, गोंधळ नाही करणार, कल हल्लोळ नाही करणार तर जातील कुठं? 5 वर्षाचं पोरग मशिदीत नमाज पठण करायला जात असेल
तर मी या मताचा आहे, सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं प्रत्येक पोरग गोंधळ करत करत मंदिरात सप्ताहात मोठं झालं पाहिजे. त्याच्या नजरेला टाळ, पखावात, विना या धर्माचरणाची सगळी साहित्य आले पाहिजे. संत वाङ्मय कळो न कळो या पोरांच्या कानावर पडलं पाहिजे. ही ब्रिलियंट पिढी आहे महाराज, कल्पनेच्या बाहेर हुशार असलेली पोरं ही. हो, बालगोपालांमध्ये आपल्या तुमच्यापेक्षा 1000 पटीनं आज उत्तर देण्याची क्षमता निर्माण झालेली. कारण ही कॉन्व्हेंटची पोरं आहे. हो जमाना अच्छा था, आपल्याला असा डोक्यावरून हात पुरावा लागायचा. मला आठवतं माझी आई घेऊन गेली ती मला पहिलीत, असा डोक्यावरून हात पुरावा लागायचा. तुमच्या वेळेस तुम्ही पुरवला असेल. कानाला हात पुरला तर गुरुजी पहिलीत घेत. पहिलीत तसा वर्गात प्रवेश नव्हता. काय गणित होतं त्यांचं त्यांनाच माहिती ती. पण डोक्यावरून कानाला हात पुरला ते म्हणता झाला सहाचा, या स्वागत आहे तुमचं. तेव्हा कसं तो स्वागत होतं तेव्हा पाठी हाणून वर्गात घेते. आता फुलं दिले जातात वगैरे वगैरे, ते आता तेव्हा आपल्या वेळेला ती पद्धत नव्हती. माझं असं कांड काही पुरत नव्हतं कानाला. आमची आई म्हणे गुरुजी घ्या त्याला वर्गात. गुरुजी म्हणत बाई हे काय पाळणा घर आहे काय, पोरं सांभाळायला आम्ही शाळा चालू केली काय. अरे सरकारी शाळा आहे, 6 वर्षाचा उद्या पुढच्या वर्षी आणा त्याले. आमच्या म्हणे घ्या हो गुरुजी लय त्रास देते घरी. नाही नाही बाई घरी राहू द्या. घ्या हो गुरुजी. नाही नाही राहू द्या घरी. गुरुजी घ्या ना. नाही नाही राहू द्या घरी. तेव्हा आमच्याही म्हणे घ्या आणि गुरुजी म्हणत राहू द्या. आता हे उलट झालं. आता सगळे जिल्हा परिषदेचे गुरुजी म्हणता बाई पोरग होतं ना तुम्हाला, होतं ना म्हणजे आहेच ना, येऊ द्या ना आमच्या शाळेत. नाही वो अभी कॉन्व्हेंट जा रहा, वो अभी नर्सरी जा रहा, KG1 जा रहा, KG2 जा रहा. आता पोरग 2 वर्षाचं झालं की प्ले ग्रुप, 3चा झाला की नर्सरी, 4चा झाला की KG1, 5चा झाला का KG2, 6चा झाला की फर्स्ट स्टँडर्ड. तुम्ही फक्त 3 वर्ष थांबा, 4 वर्ष थांबा. 2 महिने झाले की ट्युशन चालू होईल बाईला. 2 महिन्याची गर्भधारणा झाली, A फॉर अॅपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, आईला शिकवावं लागेल. म्हणजे जन्माला आल्यावर काय पोरगा कलेक्टर बनवायचा आहे लोकांना, देव जाणे बुवा. ते कॉन्व्हेंटला जाणारी पोरं पाहिली दया येते त्यांची. अहो असं झोकलेलं पोरग ते असं वाटतं काय हमालाची पिढी तयार करून राहिली शाळा. बरं शाळेची सूत्रबद्धता नाही. आता गणित इतकं कठीण आहे. महाराज तुम्ही इकडे उभं राहता का तिघ इकडे, म्हणजे जरा मला यांच्याशी संवाद साधता येईल थोडा असं जरा. अहो आता ज्या शाळेचे कपडे चांगले ती शाळा चांगली अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे पोरांना बसवणं मोठं कठीण आहे, अवघड आहे. आता ही छोटी छोटी पोरं म्हणजे पिढी एकदम नाद नाही करायचा पोरांचा. तुम्ही यांना मी कीर्तनात परवा चुकून एक वाक्य बोललो, वाक्य बरोबरच होतं पण त्या पोरानं ते धरलं. मी म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. वाक्य बरोबर आहे. एक पोरग उठून उभा राहिला, तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. समजा म्हणे त्या माणसाला यशच आलं नाही, मग काय करता. म्हटलं मला नाही माहिती बुवा, तुला काय वाटतं. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी मागून ताकद कमी पडून राहिली बुवा. पोरं काय बोलतील. अरे बापरे. परवा एक पोरगा मला म्हटलं, तो म्हणे कीर्तनकार दिसता तुम्ही. म्हटलं तुला वाटत नाही का माझ्या पोशाखाहून, तुम्हाला काही विचारू का म्हणे. म्हटलं विचार ना. सांगा म्हणे असा कोणता प्राणी त्याच्या अंगात नळी नाही. नळी नाही नाही एक नळी नाही. म्हटलं नाही रे माहिती. शिदोळ, गांडूळ, नळी नाही. म्हटलं माझ्या ज्ञानात भर पडली भाऊ. सांगा असा कोणता प्राणी म्हणे ज्याच्या अंगात रक्त नाही. रक्त नाही, थेंब रक्त नाही. म्हटलं नाही रे माहिती. खेकडा. म्हटलं पुन्हा माझ्या ज्ञानात भर पडली बा. तुझा जन्म पाण्यात गिन्यात झालता का ना. तू सगळं पाण्यातलं विचारून राहिला. जरा बाहेर आहे ना, किती प्रश्न आहे पाण्याच्या बाहेर. तो घरात गेला आणि त्यानं झारा आणला, भजी तळायचा झारा. तो झारा आणला आणि पुढं धरला. तो म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, तुमच्या बुद्धीला कलाटणी देणारा प्रश्न आहे. 2 प्रश्नातून तुम्ही नापास झाले, तुमच्या बुद्धीची लेवल समजली म्हणून सोपा प्रश्न विचारतोय. याला काय म्हणता. म्हटलं झारा. आता या झाऱ्यातून मी तुमच्याकडे पाहतोय. बरोबर बरोबर. आता नीट लक्ष द्या महाराज, प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. या झाऱ्यातून मी तुमच्याकडे पाहतोय, पण या झाऱ्यातल्या कोणत्या छिद्रातून मी तुमच्याकडे पाहतोय. मारायचंच काम आहे की नाही. म्हणून पोरांचा नाद करू शकत नाही तुम्ही. अहो आपल्याला एखाद्यानं प्रश्न विचारला, आपण वेगळं उत्तर देऊन पोरं वेगळं देतील. समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आंधळे, तुम्हाला एका बाजूला
एक व्यक्ती 2 डोळे द्यायला तयार झाला आणि एका बाजूला 10 करोड रुपये द्यायला तयार झाला, तुम्ही काय घेणार? डोळे घेता की 10 करोड घेता? बोला पटकन. त्याच्या पोरांना विचारला, मी एका पोराला विचारलं, का रे डोळे घेतो का 10 करोड घेतो? ते पोरग उठून राहिलं, तो म्हणे 2 मिनिट शांत राहिला. पुन्हा विचारव म्हणे, अरे म्हटलं 10 करोड द्यायचे नाही तर डोळे द्यायचे? तू आंधळा आहे असं समज. डोळे घेतो का 10 करोड घेतो? तो म्हणे 1 डोळा द्या आणि 5 करोड द्या. हँग व्हायचे काम आहे ना हे. फक्त कॉन्व्हेंटचीच पोरं उत्तर देऊ शकता महाराज. ब्रिलियंट पिढी. त्यांना आता बदलते चित्र पाहण्याची सवय पडली. त्याला असं म्हटलं राहिलं बा 7 वाजले 7:15 झाले, एकच चित्र आहे, जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही. त्यांना बदलतं चित्र पाहण्याची सवय. माझा मुलगा 2रीला होता. मी घरची आठवण म्हणून सांगतो, तुम्हाला आठवलं. माझ्या मोठ्या भावाने माझ्या पोराला एक दिवस फटका मारला आणि ते पोरग रडायला लागलं. त्यानं मला फोन केला. तो आमच्या मोठ्या भावाला आप्पा म्हणतो. तो म्हटलं मला आप्पांनी मारलं राव आज. मी कीर्तनाला होतो. त्याला म्हटलं मारलं का? बरं हां. नाही म्हटलं काही मारायला नको, तुम्हाला मारलं त्यांनी. म्हटलं जाऊ द्या आपण बाबांना सांगू. हां ठीक आहे म्हटलं. मी फोन कट केला. संध्याकाळी आमचे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात गेले. त्यांनी ते वगारू सोडलं. हाल्याच म्हणतात तुमच्याकडं. त्याचं हिला अवघड असतं महाराज. पहिल्यांदा तर दुधाला सोडा नाही तर कशाला सोडा, त्याला हात ताण असतो, यानं मला सोडलं कशाला बुवा. तो म्हणतो तुम्ही बसलेलो होतो, काही काम नव्हतं सोडायचं विनाकारण. मग त्याच्या तोंडावर फटका आणावा लागतो. अबे दुधाचा टाइम झाला ना बे. अरे हा दूध प्यावं लागेल आता, बरोबर आहे, संध्याकाळ झाली ना. आमच्या दादाने ते सोडलं, पण ते म्हैस बच्चे घेत नव्हती. आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगारू हाल्या दुपारी सोटला बिटला असेल, त्यानं दूध पिलेलं आहे, आता काही ते म्हैस दूध द्यायची नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने त्याला दुपारी सुद्धा एक फटका ठेवला. फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणायचं, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं हाल्या सुटला नव्हता, यानं तो सोडला होता. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा मार. आणि ती पिढी जर कीर्तनात बसलेली असेल, अब साधन बदला ना होगा. क्या गा रहे हो यार अपनी तान में तुम धाम में, सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से नहीं. आपलंच सांगायचं. आपल्या पोरांना आपलं आपण नाही सांगणार तर कोण सांगेल. म्हणून आपल्या पोरांची गरज आहे इथं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा आहे. या मंडपामध्ये जास्तीत जास्त तरुणांचीच गर्दी असावी, बाल गोपालांचीच असावी. का? कारण त्याचं कारण आहे, लाल मातीचा कणा कणा सुगंध दरबाराला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. अरयते जाया रक्षणा करता उचलली तलवार. रयते जाया रक्षणा करता उचलली तलवार. हे दुश्मनांना ठार करून केलं बहुपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची हे मावळ्या
मर्दा येसुरा तुला रे माझ्या शिवरायाची आण, तुला रे माझ्या राजाची आण. येड्यासारखं करू नको. ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना पवित्र चरणाजवळ विसावा घ्यावा वाटला, त्या विसाव्याला तू जा. ही कीर्तनाची ती जागा आहे ज्या जागेला 16व्या शतकात बसून स्वराज्य संस्थापक महाराजांनी कीर्तनाला तुकोबारींच्या बसून पवित्र केलेली आहे. इथं मांडी घातलेला प्रत्येक जण शिवरायांचा मावळा आहे. ही जागा महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली जागा आहे. ध्यानात ठेवा. कीर्तनाला आपली लेकरं आली पाहिजे, आपली मुलं आली पाहिजे. का? त्यांनी पवित्र जागेवर आलं पाहिजे. ती जागा पवित्र आहे का हो महाराज? महाराज म्हटले या शहागड मधलीच नाही, जेवढं भूमंडळाचं राज्य भगवंताच्या अधीन आहे त्या अवघ्या भूमंडळात पवित्रतेची एकच जागा आहे, ती म्हणजे संत चरण. त्या चरणाचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारे करतात.